अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। 15 ऑगस्ट रोजी मौजे वडगाव ग्रामपंचायती संदर्भातील विविध प्रश्नांवरून करण्यात आलेल्या आत्मदहन आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली आहे। या समितीमध्ये विस्तार अधिकारी बी.डी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। चौकशीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी बी.डी. पाटील यांनी मौजे वडगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडे विविध शासकीय कागदपत्रे, ग्रामपंचायतीचे ठराव तसेच सोलर पॅनल बसवण्याशी संबंधित सर्व कागदपत्रांची मागणी केली आहे। संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे। दरम्यान सोलर पॅनल बसवण्यात आलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्या संदर्भातील आवश्यक माहितीही विस्तार अधिकारी पाटील यांनी घेतली आहे। कागदपत्रामधील नोंदी, ग्रामपंचायत ठराव तसेच प्रत्यक्ष परिस्थिती याचा आढावा घेऊन चौकशी करण्यात येत आहे। या चौकशीमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाकडून सादर करण्यात येणारी कागदपत्रे तसेच प्रत्यक्ष पाहणी दरम्यान मिळालेली माहिती महत्त्वाची ठरणार आहे। सर्व संबंधित माहिती संकलित केल्यानंतर चौकशी समितीकडून अंतिम अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे या अहवालाकडे आंदोलनकर्ते तसेच ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। आत्मदहन आंदोलनानंतर प्रशासनाने चौकशी समिती नेमून प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात केल्याने प्रकरणाला आता वेग आला आहे। चौकशी अंती नेमके काय निष्पन्न होते आणि प्रशासनाकडून पुढील कोणती कारवाई केली जाते याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे। आंदोलनकर्ता व ग्रामस्थांची उपस्थिती चौकशीच्या प्रक्रियेदरम्यान आंदोलनकर्ते संतोष लोंढे, महेश कांबरे, रमेश लोंढे, संतोष मोरे, वृषभनाथ पाटील, उदय चौगुले, काशीनाथ कांबळे, संदीप खारपाटणे, बशीर हजारी, शशिकांत तराळ, धनाजी लोंढे, अर्जुन यादव यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान चौकशीच्या अंतिम अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले असून शासकीय कागदपत्रांची तपासणी, ग्रामपंचायत ठरावाची पडताळणी आणि सोलर पॅनलची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण झाल्यानंतर चौकशी समितीचा अंतिम अहवाल सादर होणार आहे। या अहवालानंतर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे मौजे वडगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।